नमस्कार मित्रांनो. ओढ लागली होती रेणुकादेवी आणि दत्तशिखर भेटीची. म्हणून सकाळी 7:30ची तपोवन एक्सप्रेस पकडली आणि दुपारी 2:45पर्यंत जालना स्टेशन आणि थोड्याच वेळात संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही पोचलो नांदेड स्टेशनला. नांदेड स्टेशनला उतरल्यावर आम्ही गुरुब्रह्मा या हॉटेलमध्ये जेवलो. विशेष सूचनाकडे कृपया लक्ष द्या. नांदेड स्टेशनवरून माहूर किंवा रेणुकादेवीकडे जाणारी शेवटची एस.टी. ही संध्याकाळी 5:30 वाजताची आहे. त्यानंतर आमच्या पंचायतीचा सिलसिला चालू राहिला. मग आम्हाला नांदेड येथेच राहायचं ठरवलं. कोणी अनोळख्या माणसाने गुरुद्वारा यात्री निवास येथे रूम भेटेल असं सुचवलं. गुरु गोविंदसिंग जयंती अवघ्या 2 दिवसावर असल्याने पूर्ण यात्री निवास फुल होते. बाकीच्या यात्री निवासाकडे धाव घेतली, पण अर्धी रूम पण मिळणे अशक्य होते. खूप रात्र झाली होती. दिवसभरीचा प्रवास, थकलो होतो. अंगातले त्राण संपले होते. स्वामी, आता तुम्हीच बघा काय ते, असं बोलून पुढे थोड्याच चालल्यावर डोळ्यावर प्रकाश पडला अन दिसला भला मोठा हॉल, जिथे राहायची आमची झोपायची सोय झाली. तो हॉल होता गुरुद्वारा यात्री निवासाचा. आरामशीर गाद्या आणि स्वच्छ ठिकाण. रात्री नांदेडपासून माहूरला जायला प्रायव्हेट व्हेकल 5,000 ते 6,000 रुपये चार्ज करणार होते, पण ते खूपच खर्चिक झाले असते. त्यापेक्षा सकाळी आम्ही आपल्या लालपरीने माहूरला पोचलो. नांदेडपासून माहूरला पोचायला 3.5 तास लागले. ख्रिसमस वॅकेशन असल्यामुळे माहूरला सुद्धा यात्री निवास फुल होते. बस स्टँडपासून नवीन सुरू झालेले हॉटेल माहूरगड रेजन्सी येथे 1200 मध्ये नीट अँड क्लीन रूम भेटली. मायेचा प्रसाद. सडकून भूक लागली होती. पुन्हा एकदा स्वामींनी दुपारच्या प्रसादाची सोय केली, ती पण स्वामींच्या अन्नक्षेत्रामध्ये. अवघ्या 500 मीटरवर आहे हे माहूरगड बसस्टँडपासून. स्वामी समर्थ अन्नछत्र माहूर खूप आवाज आहे. इकडे आपल्या स्वामींच्या अन्नछत्राची व्यवस्था आहे. 10:30 ते 6 पर्यंत तुम्ही या आणि भोजनाचा आस्वाद घ्या. आणि खूप 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 मनतृप्त करणारं जेवण होतं. खूप 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 छान जेवण होतं आणि एवढं मस्त होतं. तुम्ही या नक्की. तुम्ही कुठल्याही अन्नछत्रामध्ये जाल ना, तर तिकडे देणगी द्यायला विसरू नका. देणगी ही द्याच. आणि मलाही स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून माहूरगड नांदेड यांच्याकडून छोटीसं भेटलेली ही भेट आहे. मला खूप भारी वाटते. तुम्ही पण छोटंसं एक देणगी द्या, त्याने खूप. 3.5 शक्तिपीठापैकी एक रेणुकादेवी माता. आताच आमचे खूप छान दर्शन झाले. गडावर वॉशरूमचीही सोय आहे. थोड्याच पायऱ्या उतरल्यावर भगवान परशुराम यांचे आवर्जून दर्शन घ्या. पुत्राचे दर्शन झाल्याशिवाय मातेचे दर्शन अधुरे अशी आख्यायिका आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून परशुराम यांचे दर्शन घ्या. आणि एक कपल आलेले माझ्याकडे फोटो काढायला. आणि त्याच्यानंतर आहे ना, हे आहेत ना, हे माकड. त्यातला एक माकड आतमध्ये आला परशुरामाच्या मंदिराकडे. त्याने जेब घेतली आणि हार खायला लागला. थोडं असं वाटलं की अरे, हनुमानाचं पण दर्शन झालं. आणि तो खूप पीस आहे यार. आणि वन मोर थिंग इज दॅट की इथे असं इच्छापूर्ती आहे की पीपल्सना जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर तो हलतो असा आहे. तुम्ही हे पण विजिट करू शकता इकडे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं जास्त स्टेप्स आहेत, पण जास्त स्टेप्स नाही आहेत, खूप कमी स्टेप्स आहेत. 100 असेल, 100 ही कमीच असतील. तर तुम्ही इकडे याच. इकडे
दर्शन घ्या परशुरामांचं. खूप छान वाईब आहे बघा, पीसफुल आहे. आणि खूप मोठी गंमत झाली आता आमच्याबरोबर. मी वेणी घातलेली होती आणि मंकी आला आणि त्याने माझ्यावर मिठी मारली आणि पाठून दुसरा एक माकड आला आणि त्याने माझी वेणी घेऊन गेली. हे एवढे लबाड आहेत ना, ही गँग, ही मंकी गँग बघा. एवढे लबाड आहेत, क्यूट आहेत पण. आता आपण आलो आहेत अत्रि ऋषी आणि अनुसया माता मंदिराच्या इथे. हे दोन्ही मंदिर आजूबाजूला आहेत. अत्रि ऋषी आणि अनुसया माता म्हणजे श्री दत्तगुरूंचे माता पिता. इथून होणारा सुंदर असा सनसेट तुम्ही बघत असाल. आणि पुढे आपण जाणार आहोत अवघ्या फक्त 3 किलोमीटरवर असणाऱ्या गुरु शिखरावर. आम्ही आलो आहोत दत्तशिखराकडे. ओके, थोडा वेळ झालाच ॲक्च्युली, मी लेट स्टार्ट केलं म्हणून, पण आमचं मग तिन्ही झालं. फर्स्ट आमचं रेणुकादेवी मंदिर, सेकंड परशुराम मंदिर, थर्ड आमचं झालं अनुसया मंदिर, अनुसया मातेचं मंदिर, आणि फोर्थ आमचं आता दत्तशिखर. म्हणजे आमचे सगळे पॉईंट्स कवर झालेले आहेत. तुम्ही पण हे सगळं या फिरा, परशुराम मंदिरमध्ये पण भेट द्या, मी आवर्जून सांगते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्व दर्शन झाल्यावर आम्ही पुष्कराज कामत हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवण खूप छान होते. 25 डिसेंबरची रात्र आठवली की खरंच आपल्या स्वामींची प्रचिती होते. जेव्हा दुसऱ्या शहरामध्ये रात्री राहायची सोय नव्हती, खूप त्रस्त झालेलो, खूप थकलेलो होतो, तेव्हा स्वामींनी जणू आम्हाला गुरु गोविंद सिंग यांच्याकडे पाठवले. आणि म्हणूनच दुपारी 3:30 वाजता लालपरीने नांदेडला निघालो. संध्याकाळी 7 वाजता आम्ही यात्री निवासामध्ये सामान ठेवून गुरुद्वारामध्ये 27 डिसेंबरला गुरु गोविंद सिंग यांचा आशीर्वाद घ्यायला गुरुद्वारात निघालो. खूप छान दर्शन झाले. महिलांनी कंपल्सरी डोक्यावरनं ओढणी आणि पुरुषांनी रुमाल बांधायचा असतो. पूर्ण डोकं झाकूनच गुरुद्वारामध्ये प्रवेश करायचा. त्यानंतर लंगरचा प्रसाद खाऊन आत्मा खूप तृप्त झाला. जेवणानंतर मसाले दूध आणि जिलेबी म्हणजे चेरी ऑन अ केक असंच वाटत होतं. पूर्ण रोषणाईने भव्य परिसर व्यापला होता. डोळे माझ्या बायकोने प्रश्न विचारला, हे सर्व आपल्याबरोबर कसे झाले? आपल्याला मिळणार अनपेक्षित निवारा, गुरु गोविंद सिंग यांचे दर्शन त्यांच्या जयंतीला आणि हे आनंदाचे क्षण, हे सर्व आपल्याबरोबर कसे झाले? मी म्हणालो, गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात खूप अढळ असते, महत्त्वाचे आहे. मग तो गुरु कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो किंवा पंथाचा असो. तुझी स्वामींची गुरुभक्ती पाहूनच गुरु गोविंद सिंग यांनी आपल्याला त्यांच्या दरबारात बोलावले.